नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सरकारी कार्यालयातील कॅन्टीन मध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीन मध्ये मुदतबाह्य अन्न पदार्थाचा साठा, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कॅन्टीनचा अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. सरकारी आवारातच असा प्रकार उघड झाल्याने जिल्हाभर मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर अचानक धाड टाकून तपासणी केली. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी तपासण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली होती. तपासणी दरम्यान कॅन्टीनच्या साठा कक्षात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य अन्न पदार्थ आढळून आले. हे अन्न पदार्थ ग्राहकांना विक्रीसाठी किंवा स्वयंपाकात वापरले जाण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी ती अत्यंत गंभीर बाब मानली. दररोज शेकडो नागरिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी या कॅन्टीन मध्ये भोजन करत असल्याने हा प्रकार थेट त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याचे स्पष्ट झाले. केवळ मुदतबाह्य अन्न साठाच नव्हे तर कॅन्टीनच्या स्वयंपाकघरातील अस्वच्छतेनेही अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. अन्न तयार करण्याची पद्धत, साठवणूक, स्वच्छता, अन्न हाताळण्याची प्रक्रिया आणि परिसराची देखभाल या सर्व बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत आवश्यक असलेल्या नियमांचे उघड उल्लंघन झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. नियमभंगाचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित कॅन्टीनचा अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अन्वये पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की शासकीय असो किंवा खाजगी ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अन्न व व्यवसाय चालकाची गय केली जाणार नाही. अशा नियमभंगाविरोधात यापुढेही कठोर मोहीम सुरू राहणार असून सर्व अन्न व्यवसाय चालकांनी अन्न सुरक्षा व स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळावेत. जिल्हाधिकारी कार्यालयातच जर मुदतबाह्य अन्न आणि अस्वच्छतेचा मेनू वाढला जात असेल तर सामान्य हॉटेलांकडून काय अपेक्षा ठेवायची? नियम फक्त फलकावर लावण्यासाठी नसतात, ते थाळीपर्यंत पोहोचले तरच नागरिकांचा जीव सुरक्षित राहील. सरकारी इमारतीतच आरोग्याशी खेळ होत असेल तर ही केवळ कॅन्टीनची चूक नाही तर देखरेख करणाऱ्या यंत्रणेच्या झोपेचाही मोठा पुरावा आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.